वेळ काढून आणि दुपारभरचं जागरण सोसायची तयारी ठेवून उपस्थित असलेले सर्व मित्र हे सत्र चालू व्हायच्या आधी बाहेर मला इतके जण भेटले की तुमचं नेमकं केव्हा चालू आहे की तो मला फार हृदयस्पर्शी वाटला. जिव्हाळा पुणे असतं तर मी खात्री बाळगली असते की सभागृहात केव्हा यायचं नाही हे कळण्यासाठी हा प्रश्न विचारला, पण इथे आहे त्यामुळे मी असा एक सुखद भ्रम करून घेतला की केव्हा यायचं आहे असं चुकी केलं. तुमचा सगळ्यांच्या त्या जिव्हाळ्यासाठी मी खूप आभारी आहे. मराठीमध्ये आभारी म्हणताना म्हणावं लागतं की मनापासून आभारी, कारण प्रत्येक भाषेचं म्हणून एक वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये फायनेसी नावाचा जो प्रकार आहे तो फॉर्मॅलिटी किंवा आभार हे मराठीत नाही. आपण राकट देशात, कणखर देशात, दगडांच्या देशात म्हणतो. अर्थात आपण ते म्हणताना विसरतो की या ओळीची पुढची ओळ नाजूक देशात, कोमल देशात, फुलांच्याही देशाची. पण मनापासून आभारी करणे टचिंग आहे, हृदयस्पर्शी आहे. जो जिव्हाळा मला तिथे जाणवला हा अंतःकरणाला भिडणारा आहे आणि माझ्या देखील त्याच गोष्टीचं सध्या मोल आहे. खुर्ची महत्वाची नाही, माणसाचं पद, तो पैसा किती मिळवतो, समाजामध्ये कुठल्या स्थानावर आहे, हे सगळे फोल आणि अळवावरचं पाणी आहे. त्याला इंग्लिश शब्द आहे व्हॅनिटी फेअर. दिस इज ऑल व्हॅनिटी फेअर. मॅन टू मॅन, माणसा माणसामधला जो प्रेमाचा संबंध ते खरं. त्यामुळे खूप मनापासून मी त्यासाठी तुमचे खरोखरच मनापासून आभार मानतोय. सर्वांनीच बे एरिया महाराष्ट्र मंडळाचं खूप मनापासून कौतुक केलंय, अभिनंदन केलंय. पालकर्णी सरांसारख्या ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले आणि तरी मी दोन्ही दिवस गेले पाहिलं की इथे बोलणारा प्रत्येक जण ते बोलण्यामध्ये का विना पुन्हा 30 सेकंद घेतो आणि ते खूप आनंदाचे आहेत 30 सेकंद. ज्या तऱ्हेने हे साहित्य संमेलन बे एरिया महाराष्ट्र मंडळाने करून दाखवलं आणि ज्या तऱ्हेने मराठी साहित्य परिषद त्यांच्या पाठीशी उभी आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अर्थातच हे पुढे चालू राहायला पाहिजे. तो आत्मविश्वास संदीप देवकुळ यांच्या पहिल्याच दिवशी बोलण्यामध्ये व्यक्त झाला. त्याच्यामध्ये जाता जाता पुणेरी चिमटे पण खूप आले. यावरून मला विश्वास आहे की पुढे ते खरंच यशस्वी होईल. आम्ही एका ज्येष्ठ IAS अधिकाऱ्याबरोबर एकदा दिल्लीतलं काम संपवून पुण्यामध्ये परतण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचलो. मी ज्यांच्या बरोबर होतो ते खूप वयाने ज्येष्ठ होते आणि दिवसभर काम करून ते थकले होते, तसा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो तर ते जे प्रोफेशनल वेल ट्रेन्ड स्मितहास्यासहित स्वागत असतं तसं झालं आणि मी एका काउंटरवर चेक इन करायला गेलो आणि आमचे जे सर होते ते दुसऱ्या काउंटरवर गेले. पलीकडे दोन्ही स्कर्ट ब्लाउज मधल्या छान दिसणाऱ्या मुली बसलेल्या होत्या. मी जिथे गेलो तिथे त्या मुलीने स्वागत केलं. माझं तिकीट पाहून मला बोर्डिंग पास दिला. मला खिडकी लागते नेहमी, मी अजून लहान मुलं आहे, मी ते प्राणपणाने जपून ठेवले लहान मुली. पण माझं एवढं सगळं होईपर्यंत माझ्या बरोबरचे जे मला 20 वर्ष सिनियर असलेले ऑफिसर आहेत त्यांच्याकडे पलीकडे बसलेली मुलगी ढुकून सुद्धा लक्ष देत नव्हती. कारण बहुधा पायलट असलेला आणि तरुण आणि पायलटच्या देशात कोणीही हँडसम दिसतो. हा पोरगा तर होताच हँडसम. तो त्या मुलीच्या शेजारी आला होता आणि त्यामुळे आमचे सिनियर ते जे ऑफिसर होते त्यांना समोर तशीच ठेवून ही मुलगी त्याच्याशी बोलत होती. जीवनाचा प्रश्न आहे हो, हा म्हातारा काय आज आहे उद्या नसेल. ते आमचे सर पण समजूतदार होते त्यामुळे थोडा वेळ ते थांबले. शेवटी त्यांनाही मुलगी असणार, सुनबाई असणार, ते सुनबाईशी नीट वागत असणार, तुझ्या बापाकडनं हुंडा घेऊन म्हणून मागे लागले नसणार. त्यामुळे शांतपणे ते थोडा कम्फर्ट जरा जास्ती केला वेळ. त्यामुळे आमचे सर इम्पेशंट झाले, जरा चिडले. जरा त्यांनी आवाज चढवून, हे सगळं इंग्लिश मध्येच बोलणं चालू होतं, थोडा आवाज त्यांनी चढवला आणि म्हणाला, यंग लेडी, कॅन यू पे अटेन्शन टू मी ऑल्सो. ती मुलगी त्यांच्याकडे वळली, असे डोळे मोठे करून म्हणाली, कॅन यू सी आय एम टॉकिंग टू हिम. ते मी ऐकलं, मी हसायला लागलो जोर जोरात आणि मराठीत म्हणत असतो. हे जे IAS ऑफिसर होते सिनियर त्यांना म्हटलं, सर ती मुलगी पण मराठीच असणार आहे. ती मुलगी पण हसायला लागली आणि मला सर म्हणाले की अविनाश कसं काय तू जज केलंस की ही मुलगी मराठी असली पाहिजे. मी म्हणलं, कस्टमरशी
लक्षही द्यायचं नाही आणि वर कस्टमर म्हणल्यावर आवाज सोडून त्यालाच म्हणायचं मी कामात दिसत नाही का, त्याला मराठीच असायला पाहिजे. इथे दिवाळी अंकांच्या परिसंवादाचा संदर्भ उल्लेख झाला, तो ऐकायची मलाही संधी मिळाली की दिवाळी अंकांच्या यादीमध्ये उत्तमातला एक असायचा कायम माणूस नावाचा दिवाळी अंक. तर माझी लेखनाची जी कारकीर्द आहे ती तिथून चालू झाली. त्याचे जे संपादक होते ते एक असामान्य व्यक्ती श्री ग माजगावकर, आणि ज्याला कुठल्या भिंती नाहीत, साखळ्या नाहीत, सर्व विचारांचं सर्व व्यक्तींचं ते जिथे मोकळेपणाने स्वागत आहे, पण असं आहे म्हणजे स्वतः माणूस आणि माजगावकरांना काहीच वैचारिक पाया नाही अशी स्थिती नव्हती. आणि मला खूप आनंद आहे की माझं लेखन तिथून चालू झालं. आणीबाणीच्या काळामध्ये आम्ही सत्याग्रहांच्या मध्ये होतो, कारण आपल्याला एक कार्यकर्ता व्हायचा देशाचा असं ठरलं. आणि पंतप्रधान इंदिराजींनी आणीबाणी लादली म्हणजे काय केलं तर माझी लोकशाही स्वातंत्र्य हिरावून घेतली तर आपल्या परीने लढायचं. तो लढा माणूसच्या द्वारा होता. हे 75 ते 77 सालाच्या काळातलं बोलतोय मी. तर आणीबाणी नंतर जी निवडणूक झाली तिच्यामध्ये इंदिराजी हारल्या, स्वतः हारल्या. संजय गांधीचा पराभव झाला. विंध्याच्या उत्तरेला काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही. आम्हाला असं वाटलं की फार मोठा लोकशाहीचा विजय झाला आणि भारतामध्ये आता स्थिर टिकणारी द्विपक्षीय लोकशाही येईल. तसं झालं नाही, हे देशाचं दुर्दैव आहे. पण असं होणार नाहीये हे त्यांनी सुरुवातीला जज केलं होतं, त्यामध्ये माजगावकर होते. इतकंच नाही तर त्या काळी अनेक जाणकारांनी इंदिराजींना राईट ऑफ करणं चालू केलं होतं की संपलं त्यांचं पद. माजगावकर होते पहिले म्हणणारे की इंदिराजी संपलेले नाही. तर ज्या वेळेला मार्च 1977 नंतरच्या काही दिवसांमध्ये कोण विचारत नव्हतं इंदिराजींना, कोणी जायचं नाही, मुलाखती घ्यायला जायचं नाही. तर श्रीभाऊंनी, आम्ही त्यांना श्रीभाऊ म्हणायचो, वेळ मागितली. ती दिल्लीमध्ये त्यांना दिली आणि ठरलेली वेळ दुपारचा 1:30 ते 2 अशी होती. तर माजगावकर, विमान कुठलं परवडणार आहे मराठी नियतकालिकाला, त्यामुळे रेल्वेने ते पण सेकंड क्लासने दिल्लीत पोहोचले. आपल्या ठरलेल्या वेळी बाहेर ते व्ही जॉर्ज म्हणून त्यांचा सेक्रेटरी, त्यांनी विचारलं की तुम्ही वेळेत आहात. करेक्ट 1:30 वाजता इंटरव्ह्यू चालू झाला. आता माजगावकर हे कसलेले आणि सखोल जाणतात, त्यामुळे त्यांचे प्रश्न आणि इंदिराजींपाशी वेळ होता त्याही मोकळेपणाने बोलत होत्या. अर्धा तास संपल्या, व्ही जॉर्ज आत आला आणि म्हणाला मॅडम दिलेली वेळ संपली. बाईंनी विचारलं की काय आहे पुढचं. व्ही जॉर्ज म्हणाले काय नाही. मग इंदिराजी म्हणाल्या बोलणं चालू ठेव. म्हणून पुढे आणखी 1.5 तास मुलाखत चालू ठेवली. ठरलेल्या अध्याच्या जागी 1:30 ते 2 च्या ऐवजी आणखी 1.5 तास पुढे चालू राहील. असं फक्त साहित्य संमेलन मध्ये होतं असं समजू नका त्यामध्ये. आणि 2 तासाचं एकूण बोलणं झाल्यावर श्रीभाऊ पुण्यात परत आले. मला आजही लक्षात आहे डोळ्यासमोर चित्र. त्यांनी जो माणूसचा अंक काढला, कव्हरवर फक्त अक्षर होती, एकही फोटो नाही, काही नाही, फक्त अक्षर. बाई 6 महिन्यात येत आहे असे शब्द की कम बॅक येणार आहेत. आणि मग माजगावकरांनी आभाराचं पत्र इंदिराजींना पाठवलं. त्या पत्रामध्ये दिलेलं होतं की माझी मूळ वेळ ठरलेली 1:30 ते 2 म्हणजे अर्धा तास असून तुम्ही मला 2 तास दिले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण माझा पण 1.5 तास गेलाच की. आणि आमच्या एका मित्राला जर विचारलं, तो आहे नागपूरचा ना, की अस्सल मराठीपणाची दाद देणारी अस्सल मराठीपणाची कॉमेंट कोणती, तर त्याला कोणतरी केव्हा तरी विचारलं की तुझं ज्ञानेश्वरी बद्दल मत काय. त्याने खिशात हात घेतले, चेहरा असेल, ज्ञानेश्वरी बद्दल मत काय. तो म्हणाला वयाच्या मानाने चांगली दिली. पहिले 3 किस्से हे आपण काय, महाराष्ट्र काय, मराठी माणूस काय, त्याच्या सर्व प्लसेस मायनसेस सहित सगळं या पहिल्या 3 मध्ये येते. ताकद पण येते, वीकनेस पण येतो. आणि आपल्याला जर बदलायला पाहिजे तर बदलायला सुद्धा काय पाहिजे तेही येतं. मराठी जगातल्या बोलणाऱ्यांच्या संख्येने पाहायला गेलं तर टॉप 10 मधली भाषा आहेही आणि पुढेही चालू राहील. पण कधी कधी तो आपल्या मनाला कुठेतरी कमीपणा असल्यासारखं, आणि विशेषतः इंग्लिशच्या तुलनेत आलं तर. मी त्याला नाव मनाची गुलामी असंच दिलंय. तो मुद्दा सांगायला मला पुढचं वाक्य बोलायलाच इंग्लिश मध्ये लागेल
त्यातला एखादा शब्द जर कडक वाटला तर नाराज नका होऊ. आपल्यालाच वाटतं एनिथिंग स्पोकन इन इंग्लिश इज प्रोफाउंड, आणि आपल्यालाच वाटतं एनिथिंग स्पोकन इन मराठी इज बुलशिट. आणि आता मी वाक्यात भर घालतोय, एनी बुलशिट स्पोकन इन इंग्लिश साउंड्स प्रोफाउंड, and any profound thing spoken in Marathi sounds bullshit. मी याला नाव मनाची गुलामी हे दिले. आणि संदर्भ वेगळा, मी कवितेतली जी ओळ सांगतोय ती वेगळा संदर्भ सांगतोय, पण लहानपणी आम्ही खूप मनापासून ती पाठ केली आणि पुढे कविवर्य वसंत बापट यांना भेटता पण आला अनेकदा. आणि पर्स्पेक्टिव्ह त्या कवितेकडे वेगळा देताना मला त्यांच्याशी बोलता आलेलं आहे. आम्ही लहानपणी पाठ केलेली कविता, भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य काढा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन राळगडा. त्यामध्ये कविवर्य वसंत बापट म्हणतात, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला. तुकयाचा खरंच अभ्यास चालू केल्यावर मला वाटलं की ख्रिस्त बुद्ध मात्र विश्वाचे शास्ते, ते असायला काही तक्रार करायचं कारण नाही बरं. अरे पण तुकया पण विश्वाचा शास्त्र आहे ना. तुकया मला माझ्या गल्लीत मला तुकाराम मला माझ्या पुरता खरं कोण म्हणले, तुकाराम पण जगद्गुरु आहे. ख्रिस्त बुद्ध जसे विश्वाचे शास्त्रे तसा तुकयाचा आधार मला कुठेतरी जी नकळत येते ना की नॅशनल राष्ट्रीय किंवा वैश्विक म्हणजे काहीतरी वेगळं आणि मराठी म्हणजे माझं आपलं प्रादेशिक आहे, माझ्या गल्लीमधलं माझं बरं, असं कुठे आहे. मराठीतून वैश्विक जाणीवा येतात, वैश्विक विचार आहेत. आपण त्या कॉन्फिडन्सनी सामोरं गेलं पाहिजे. त्याला खरं म्हणजे 450 वर्षांपूर्वी स्वतः इंग्लंडची सुद्धा मुख्य भाषा इंग्लिश होती. इंग्लंडची त्यावेळेला राजभाषा होती फ्रेंच. फ्रेंच न येणं कमीपणाचं समजलं जायचं आणि इंग्लिश बोलणारा माणूस हा गावंढळ आहे, आदिवासी आहे, मागासलेला आहे अशी भावना होती. क्वीन एलिझाबेथ फर्स्ट हिच्या काळामध्ये ते बदलत बदलत मध्ययुगातलं इंग्लंडचं सुवर्णयुग आहे. अन्यथा जर नुसता इतिहास पाहायला गेला तर दिसेल की इंग्लिश भाषेच्या लोककथा पहिल्यांदा खूप कष्ट करून ज्यांनी गोळा केल्या, कॅन्टरबरी टेल्स, त्या चॉसरनी एकत्र केल्या. ते वर्ष 1350च्या आसपास आहे. आणि 16 वर्षाची जी मानवतेची माऊली आपली ज्ञानेश्वरी, त्याचं वर्ष 1292 आहे. चॉसरच्या 58-60 वर्ष आधी एक 16 वर्षाची माऊली मराठीमधून उभं अख्खं विज्ञान तत्वज्ञान मांडत पसायदानाचं मागणं मागत होतं सर्व विश्वाकरता. अर्थात मला मी ज्या ज्या वेळी पसायदानाबद्दल बोलतो मी हे विसरू नाही शकत की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितल्यापासूनच्या 3ऱ्या वर्षी महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण, महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय आणि 350 वर्षांच्या नंतर शिवाजी लागला तेव्हा महाराष्ट्रही टिकला, भारतही टिकला. आपणही आज इथे स्वाभिमानाने बसलो कारण शिवाजी महाराज होऊन गेले. पण धुळीदांचे तिमिर जावो ही प्रार्थना करायची, जे खळांची व्यंकटी सांडू म्हणायचं, पण अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाला सामोरं जाण्यात मात्र कमी पडायचं. हे आपल्या इतिहासाचा धडा आहे. वेळ घेतला नाही तर पुढची पण आक्रमण टळणार नाही. प्रार्थना आपली अंतःकरणाशी दुरितांचे तिमिर जावोच पाहिजे, पण त्यासाठी आपण सशक्त, आपण बलवान, आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा समृद्ध आणि ती समृद्धीची फळं समाजाच्या सर्व घटकांना समतोल पद्धतीने समतापूर्ण पद्धतीने वाटली गेली हे चित्र पाहिजे. मराठी माणूस आहे तिथे राहिला ते भारतालाही लागू आहे. इंग्लिश बोलणारा जगाच्या कानाकोपऱ्यात गेला, मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या कानाकोपऱ्यात गेला तिथे त्याचाही त्याने अभ्यास केला आणि इंग्लिश स्थापन केला. म्हणून आज इंग्लिश ही जगाची संपर्काची भाषा आहे. आपण जर कर्तृत्वाची स्वप्न आज पाहिली, हू नोस की 400-450 वर्षांनंतर मराठी सुद्धा जगाची ज्ञान विज्ञानाची भाषा असू शकते. मला लहानपणी वाचलेल्यातलं सुद्धा मेंदूवरचं चित्र विसरता येत नाही. उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवलेला पहिला माणूस कॅप्टन स्कॉट, त्याने डायरी ठेवली आणि तो त्या बर्फामधून उत्तर ध्रुवाच्या दिशेने त्या स्पॉटवर पोहोचायचा. जात असताना त्याला डोळ्यासमोर कळत होतं की मरण आहे समोर, आता जात राहिलो तर मरणार होत.
तो मरणाला बिचकला नाही, डायरी लिहित राहिला, पोचला तिथे आणि कॅप्टन स्कॉट गेला. काही वर्षांच्या नंतर बर्फामध्ये त्याचं प्रेत आणि मानवाच्या दृष्टीने त्याहून अधिक महत्वाची बाब म्हणजे त्याची डायरी सापडली इंटॅक्ट. त्या नोंदी इन्स्पायरिंग आहेत आपल्याला सुद्धा. असे कानाकोपऱ्यात आपणही गेलो, भौगोलिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या एकही क्षेत्र काबीज करण्याचं नाही शिल्लक ठेवलं आणि ती प्रतिभा आपल्याकडे हा विश्वास बाळगला आणि आहेच. पण विश्वास बाळगल्याने सुद्धा ती प्रतिभा वाढायला मदत होईल. तर आपण सुद्धा मानवी जीवनाची सर्व क्षेत्र काबीज करू शकतो. नुसतं भाषा, लिपी, व्याकरण, शब्दसमूह पाहिलं तर देवनागरी ही बहुधा जगातली सर्वात शास्त्रशुद्ध लिपी ठरेल. कारण लिपी हे भाषा व्यक्त करण्याचं फक्त सिंबल आहे. गळ्यातनं निघणारे आवाज, ध्वनी हे कागदावर कसे मांडायचे. आणि भाषाशास्त्रज्ञांनी पण मान्य केलंय की देवनागरी लिपीपाशी सर्व प्रकारचे ध्वनी मांडता येण्याची ताकद आहे. ती रोमन स्क्रिप्ट कडे नाही, पण प्रवाही असलेलं रोमन स्क्रिप्ट मग वेगवेगळं फोनेटिक ट्रान्सक्रिप्शन स्वीकारतो. रोमन मध्ये ळ हा नाहीच आहे, इंग्लिश भाषेत ळ नाहीच आहे. आता ते एल खाली डॉट देतात, हे फोनेटिक ट्रान्सक्रिप्शन स्वीकारलं. कानामात्रा, वेलांट्या हे सर्व भारतीय भाषांचं वैशिष्ट्य. इंग्लिश मध्ये ही कन्सेप्ट नाही. मग आता त्यांनी त्याला फोनेटिक, कोणत्या ए चा उच्चार ए करायचा आहे, ऍ करायचा आहे, आ करायचा आहे, त्यानुसार फोनेटिक ट्रान्सक्रिप्शन बदलतं. पण ती सर्व ताकद देवनागरी लिपीकडे पण आहे. आणि भाषा म्हणून जी मराठीची जडणघडण आहे तिच्यामध्ये प्राकृत पण आणि संस्कृत पण. आणि माझं पुढचं वाक्य मी एकटा नाही म्हणत आहे. खरं म्हणजे सुदैव की जो जगातला आजचा द ग्रेटेस्ट लिव्हिंग लिंग्विस्ट, जिवंत असलेला सर्वश्रेष्ठ भाषाशास्त्रज्ञ नॉम चॉम्स्की म्हणतो की भाषा म्हणून सर्वश्रेष्ठ भाषा कोणती, याचं उत्तर आहे संस्कृत. आणि आता संगणकाचे तज्ञ सुद्धा सांगतात की जे 5th जनरेशन कम्प्युटर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिचे प्रोग्राम बांधायचे असतील तर सर्वात शास्त्रशुद्ध भाषा कोणती, तर संस्कृत. पण मला पहिल्या दिवशी सुद्धा बोलायची संधी मिळाली तिथे आय हॅव ऑलरेडी मेड दिस पॉइंट की केवळ भाषा त्यांनी मोठी होत नाही. ती भाषा बोलणारी माणसं जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये कर्तबगारी करतात का, म्हणजे क्रिएटिव्हिटीनी भाषा मोठी होते, एक्सलन्सनी भाषा मोठी होते. जेव्हा शांताराम बापू एकाहून एक असामान्य चित्रपट काढत होते तेव्हा उत्तम मराठी चित्रपट प्रथम मराठीत निघत होते आणि मग हिंदी सहित भारताच्या सर्व भाषांमध्ये ते डब तरी होत होते किंवा ती कन्सेप्ट घेऊन त्या त्या प्रदेशात चित्रपट तयार होत होते. आता मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा चांगले दिवस अर्थातच यायला लागले. मला जी.ए. कुलकर्णींचा एक किस्सा पक्का लक्षात आणि ठसलाच आहे. जी.एनच्या नावाशिवाय मराठी साहित्याच्या इतिहासाबद्दल बोलणं सुरू पण करता येणार नाही आणि संपवता पण येणार नाही. जी.ए. कधी कोणाशी बोलत नसत, पण त्यांच्या अंतापूर्वी काही काळ आमच्या काही मित्रांशी ते एकदा बोलले. गावी बोलले, धारवाडकडेच, पण बोलले खूप मोकळेपणाने बोलले. त्याच्यात आमच्या मित्राने एकदा त्यांना विचारले कधी गप्पा मारताना की मराठी साहित्याला तुमचं खूप मोठं योगदान आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं. जी.ए. म्हणले दुःख वाटतं. आमच्या मित्राला पहिल्यांदा वाटलं की हे जी.ए. स्टाईलचं उत्तर देत आहे. सगळंच पेसिमिस्टिक, सगळंच नियतीवादी, सगळंच दुःखाने भरलेलं असं वाटलं. तरी मित्रांनी विचारलं की असं का म्हणताय तुम्ही एवढे थोर आणि तुमचं कथा हे वाङ्मय विशेषतः, तर तुम्हाला दुःख होतं का म्हणताय. जी.ए. म्हणाले की तू जोपर्यंत माझं कॉन्ट्रीब्युशन मराठी साहित्याच्या संदर्भात मोजतील तोपर्यंत मला दुःखच आहे. ज्या दिवशी असं म्हणलं जाईल की वैश्विक साहित्याला जी.एनची कॉन्ट्रीब्युशन मोठी आहे त्या दिवशी मराठी साहित्याकडे ती ताकद अर्थातच आहे. माझ्या अल्पज्ञानासहित मी म्हणायचं धाडस करतोय की जर आपण शोधायला गेलो आपल्याही कडे आजच्या तारखेला सुद्धा वर्ल्ड क्लास आहे, ऍब्सोल्युटली वर्ल्ड क्लास, तर मला म्हणायचं आहे की निश्चितपणे आपल्याकडे काव्य आणि शॉर्ट स्टोरी, लघुकथा हा फॉर्म हे मराठीतलं डेफिनेटली वर्ल्ड क्लास आहे. आणि त्यातलं काव्य हे वर्ल्ड क्लास आहे ते तुम्ही कालच्या संध्याकाळी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. ज्या ताकदीचं काव्य व्यक्त झालं, ज्या जाणीवा व्यक्त झाल्या, त्याच्या सूक्ष्म तरल पातळीपासून ते सखोल अर्थपूर्ण पर्यंत हे आपल्याकडे वर्ल्ड क्लास आहेच आहे. मला
ज्या वेळेला न्यूयॉर्कला, नंतर लंडन, ब्रॉडवेवर इकडची नाटकं पाहायची संधी मिळाली नव्हती, त्यावेळेपर्यंत मराठी नाट्यसृष्टीबद्दल एक जरा मी म्हणतोय की गरजेपेक्षा जास्तीच अभिमान होता मला. ऍक्च्युली तो अभिमान संपलाय असं नको मानूया. आजच्या भारतामध्ये सर्वात प्रतिभा संपन्न, सर्वात नवे नवे प्रयोग करणारी, जगामध्ये सुद्धा नाट्य क्षेत्रामध्ये काय काय नवीन चालू आहे ते समजून पचवून ते स्टेजवर मांडणारी नाट्यसृष्टी मराठी नाट्यसृष्टी. आणि हे गिरीश कर्नाड पण म्हणतात, पंडित सत्यदेव दुबे पण म्हणतात, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी पण म्हणतात. मला एक विशेष मला एक अभिमान होता की मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आहे, प्रतिभावंत आहे. आणि मग नंतर मला ते न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर वेगवेगळे फॅन्टम ऑफ ऑपेरा पासूनचे शो पाहता आले आणि मनापासून मान्य केलं पाहिजे की खोटा गर्व बाळगण्यात काही अर्थ नाही. अजून मराठी नाट्यसृष्टीला सुद्धा फार लांबची मजल गाठायला. आणि प्रश्न फक्त प्रोडक्शन क्वालिटी, त्यातला टीम वर्क किती झॅनी, म्हणजे भार 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 स्टेजेस बदलत, केवळ त्याचा नाहीये. काय प्रकारच्या असामान्य जाणीवा त्याच्यामध्ये व्यक्त होतात आणि मानवी जीवनाची इतकी गुंतागुंत तरी ती अशी उसवून मांडल्यासारखी त्याच्यामध्ये येते. आपल्याला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे त्या बाबतीत, पण आपल्यापाशी सुद्धा वर्ल्ड क्लास ताकद आणि प्रतिभा ही आहेच आहे. मग मला वाटलं की कविता किंवा लघुकथा हा फॉर्म आणि आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये जगतो त्यामधून निर्माण होणाऱ्या जाणीवा यांचा काही असेल का संबंध. लघुकथा ही अशी सरळ जाते, तिच्यामध्ये एक थीम आहे, मुख्य डॉमिनेटिंग कॅरेक्टर एक आहे, तिची जडणघडण येते. कादंबरीमध्ये दोनाहून जास्ती पात्र, ती समान महत्वाची, त्यांच्या जीवनाचा गुंता. मी काही असामान्य कादंबऱ्यांचे अपवाद सोडले तर आज मराठी कादंबरी वाङ्मय ऑलरेडी आजच्या तारखेला वर्ल्ड क्लास आहे असं मी म्हणू शकणार नाही. त्याबद्दल कृपा करून कोणी नाराज नका. पण असं का होत असेल. कवितेमध्ये एक तीव्र जाणीव व्यक्त होते, तो जो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी व्यक्त होतो, तो जाणीवेचा क्षण. किंवा लघुकथेच्या द्वारा व्यक्त होणारा जीवनाचा एक कवडसा आणि चातुर्वर्ण्यावर आधारलेली उतरंडक अशी समाज व्यवस्था, माणसा माणसात भिंती करणारी, रेषा आखणारी. आणि आपले खेळ सुद्धा खरं म्हणजे पहा, मला जी प्रवास करण्याची जगात संधी मिळाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे. असे भव्य लँडस्केप्स असतात. तसा भारतही भव्य देश आहे. महाराष्ट्राचं काम भारताची भव्यता वाढवणे हे आहे. भारतामध्ये महाराष्ट्रासहित भव्य लँडस्केप्स आहेत. पण आपले खेळ पाहायला गेला तर कायम अशी छोटी छोटी आखलेली मैदानं, त्याला पण अनेक आखलेल्या रेषा. ही रेस क्रॉस केलीस तर तू आऊट, या रेषच्या पलीकडे त्याला थांबवलंस तर तू आऊट. आट्यापाट्यासारखा खेळ घ्या, खो खो सारखा घ्या, कबड्डी सारखा घ्या. मी त्या खेळांना कमी नाही लेखत आहे, पण कोणत्या एस्थेटिक सेन्स मधून हे खेळ व्यक्त होत असतील तोच एस्थेटिक सेन्स कविता आणि लघुकथेला वर्ल्ड क्लास बनवतो. पण आखलेल्या रेषा, भव्य लँडस्केप्स असले तरी आपल्याला निवडायची, ह्या कोपऱ्यात आपल्याला खेळायचं आहे. आणि ते पण खेळायचंय. तू कबड्डी 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 म्हणता म्हणता त्या लाईनीला टच केला तरी तू आऊट, तुझा तो फाऊल आहे. आणि ही लाईन क्रॉस नाही करू शकलास तरी तू आऊट असणार आहेस. आणि या उलट पाश्चात्यांचे खेळ पाहायला जा, त्याचा कॅनव्हास पण असा भव्य आहे, मैदान मोठी आहे, एसेन्शियली टीमवर्क आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आपल्या म्युझिक मध्ये सुद्धा व्यक्त होणारा फीचर तुम्ही पहा. भारतीय म्युझिकचं सांगायचं झालं तर एक गायडिंग प्रिन्सिपल, मग त्याचं नाव आहे मेलडी. एक मुख्य गायक, त्याच्या मागे इतर तंबोरा धरून बसतील आणि तबल्याची साथ असेल आणि लहरा धरलेला असू शकेल, पण गायक एक. वेस्टर्न म्युझिक ज्यावर आधारित आहे तिचं तत्व आहे हार्मनी, हे प्रिन्सिपल आहे. म्हणजे एकाहून जास्ती वाद्य, ती तंतुवाद्य, तालवाद्य, ह्या सगळ्यांना स्थान आहे. पण त्या वाद्यवृंदाच्या मेळातून जन्म होतो, ते समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा व्यक्त होतं. आणि त्याच्यात उच्च नीचता नाहीये की व्हायलिन महत्वाचं पण संतूर नाहीये, आणि असेल तर मैफल फक्त एका कुठल्याची होईल. आणि पियानो वरचे जे नोट्स आहेत 3 तरांच्या आणि वेगवेगळ्या, हार्मनी हे गायडिंग प्रिन्सिपल. तर आपल्याला जर जायला हवंय पुढच्या दिशेने तर त्याचा अर्थ म्युझिक, आर्ट, लिटरेचर आणि समाज व्यवस्था या सर्वाच्या मेलडी या तत्वासहित पुढची वाटचाल मेलडी जाऊ न देता, मेलडीला कमी सुद्धा न लेखता, पण हार्मनी या प्रिन्सिपल कडे जायचं.